ज्या गावामध्ये शिव मंदिर नाही ते गाव स्मशान. तुमच्या गावामध्ये तर 2-2 शिव मंदिर होते. मी उद्या ते शिवपूजन कसं करायचं, बेलाचं महत्व काय सगळं सांगणार आहे. 3 दिवसामध्ये कथा होत नाही. पहिल्या दिवशी महात्म्य सांगायचं, दुसऱ्या 2 दिवसामध्ये काय सांगायचं. आणि ग्रंथ इतका मोठा आहे. त्यावेळेस मात्र जेव्हा तो आजारी पडला त्या काय शिव मंदिरामध्ये जाऊन बसला. आणि माणसं तरुणपणामध्ये फार करता नाही. जे मंदिर बांधले ते कशासाठी झाले आपले, तुमच्या गावचं नाही बरं का. बऱ्याच मंदिरांमध्ये सभा मंडप बांधले जातात. ते सप्त्यासाठी असतात. पण तो सप्ताह उठला का बरेच लोक तिथे 6 जण बसतात. इकडे आहे का 6 जण? हा आहे. इकडे आहे आणखी 6 जण. हा या गावात नाही बरं का. मला कधी कधी खूप प्रश्न पडतो, भगवंता बघा काय चाललंय बाई. मंदिरामध्ये त्या शिव मंदिरामध्ये बसला देवराज ब्राह्मण आजारी झाला होता. तेव्हा त्या मंदिरामध्ये शिवकथा चालू होती. काय शिवकथा, शिव महापुराण. माता भगिनींनो, तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही 5 मिनिटं जरी शिवकथा जर ऐकली तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा 1 महिनाभर तापाने फणफणलेला, जे मिळेल ते खायचा आणि शिवकथा ऐकायचा. शिवकथा ऐकता ऐकता तो पंचतत्वामध्ये येईल जन्म. तर चित्रगुप्ताने ते आपले सगळे डायरी बर का. तुम्हाला असं वाटत असेल, उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. मी सुद्धा सुटणार नाही. मी किती गप्पा मारल्या इथं, पण मी जर काही पाप केलं काया वाचा मनाने, मी एखाद्या या दिदी कमी वाईट नजरे पाहिजे ते पाप आहे. काया वाचा मनाने सगळा हिशोब चित्रगुप्ताचा असतो. ज्यावेळेस पंचतत्वामध्ये लीन झाल्यानंतर नेला गिराईक आलेलो. यमदेवताचे ते पार्षद आहे, आपलं गिराईक घ्यायचं आपल्याला. आपण कोणा तरी गिराईक घ्यायचं. आल्यानंतर यमांच्या पार्षद त्यांनी त्याला बोलतो, आता आपलं गिराईक चालतो. पण त्याच्या डायरीमध्ये असं होतं, आयुष्याचा सगळा रेड सिग्नल. रेड सिग्नल माहिती ना, सिग्नल माहिती ना, लाल. आणि शेवटच्या पानावरती हिरवा सिग्नल होता. रेड सिग्नल म्हणजे आयुष्यभरामध्ये पूर्ण त्याने काय केलं होतं, पाप केलं होतं. आणि शेवटचा 1 महिन्याभर त्याने काय केलं होतं, भगवान शिवाची काय केली होती. मी तुम्हाला महात्म्य सांगतो का. महिला मंडळ श्रवण केल्यामुळे काय पुण्य होतं हे तुम्ही ऐकाय व्यवस्थित. त्या देवराज ब्राह्मण इतका पापी आपण नाही. आपण थोडंफार पुण्यवान आहे. आपण देवाला थोडंफार आपण घालतो. इतका दुराचारी ब्राह्मण होता. त्यानं फक्त 1 महिना भगवंताची शिवकथा ऐकली. ज्यावेळी यमाचे पार्षद तिथं आल्यानंतर तिथं रुद्र झाले शिवाचे. ते म्हणा आमचं गिराईक, ते म्हणा आमचं गिराईक. आता गिराईक कोणाचं म्हणा बघा त्याची डायरी. आयुष्यभर यानं काय केली, चोऱ्या केल्या, लोकांना लुटलंय, आई वडिलांना सांभाळलं नाही, व्यसनी होता, दारू प्यायचा, याला यमलोकी. शिवाच्या पार्षदांना बाबा जरी यानं आयुष्यभर इतकं पाप केलं असेल, पण शेवटच्या 1 महिन्याभर यानं काय केली, भगवान शिवाच्या कथेचं काय केलंय, श्रवण केलंय. मला काय सांगायचंय, जो अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवान शिवाची कथा ऐकतो तो काय होत असतो, त्याचा उद्धार होत असतो, ज्या जीवनातून मुक्त होत असतो. पापी असलेला देवराज ब्राह्मण हा यमलोकीने जातो. कुठे गेला तो, कुठे गेला, शिवलोकी गेला. कशामुळे गेला. मी उद्या तुम्हाला प्रश्न, शिक्षक माणूस आहे, मी रोज जिथं कथेला जातो भाऊ, तिथं दुसऱ्या दिवशी मी 3 प्रश्न विचारत असतो. त्यांना म्हणजे बक्षीस काय देत नाही, पण कथा नीट ऐकायचं. म्हणून त्या देवराज ब्राह्मणाने 1 महिना कथा ऐकली, त्याच्या जीवनाचा काय झाला, उद्धार झाला.
कथा सांगता महात्म्या सांगत ते शेवटीने विचारलं, या श्रवणाचा इतका फायदा आहे, अजून अशी कोणती कथा आहे की ज्यामुळे कथा श्रवण केल्याने जीवनाचा उद्धार होईल? तर सूतजी अजून एक कथा सांगतात आणि ही जी कथा आपण ऐकणार आहोत त्या कथेमध्ये झाकी असणार आहे. अजून 10 मिनिटांनी आणा. फक्त येत असताना तुम्ही फक्त त्यांना जागा करून द्यायची, आता लगेच नाही. 2 दिवस अजून खूप मजा येणार आहे. ब्रह्मा विष्णू महेश नारद सगळे आणि तिसऱ्या दिवशी भूत येणार आहे गावामध्ये. इतके नाचत येणार आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही आज आले पाहिजे. उद्या लय जेवणार आहे आपण. फक्त आता तो मधीच जी गॅप आहे तो मंडप तेवढा भरला पाहिजे. इकडे आहे पुरुष मंडळी भरपूर आहे. आज गेल्यानंतर सर्वांना सांगा, कथा ऐकण्यासाठी फक्त अंतःकरण शुद्ध ठेवा. कथा सांगणाऱ्यावरती ग्रंथावरती निसंकोचपणे श्रद्धा ठेवायची, मनामध्ये कोणताही भाव आणायचा नाही. सुद्धी सांगतात. अजून एक कथा सांगतो. दुसरं एक त्या गावामध्ये बाष्कर नावाचं गाव होतं आणि त्या गावामध्ये सुद्धा एक ब्राह्मण, हे तर दोन्ही ब्राह्मणच आहे. ब्राह्मणांचं काम पूजा पाठ करे, पण ब्राह्मण काय झाले सध्या? मी तर बघा कीर्तनकार प्रवचनकारांपेक्षा जे साधे वारकरी ना त्यांना खूप मानतो. देवाची वारी आता हे बसले आपले सगळे वारकरी मानवाचे जे माणसं जे आलते मला सांगायला, त्यांना बहुमत मिळाले मानवून घेतले. किती सात्विक भाव आहे. माणसं कमवणं, माणसं प्रेम मिळणं हे खूप क्वचित असतं बरं का. पैसा गहू नाही हो. आजकाल निवडून गेली फक्त हे जी माणसं जी आहे माझ्या डोळ्यासमोर यांना मी कधी विसरू शकत नाही. अंतःकरणातून अध्यात्माचं प्रेम आहे, भगवंताविषयी प्रेम आहे. ते प्रेम या कथेतून निर्माण झालं पाहिजे. कथेतून भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. कथेतून वैराग्य निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून त्या बाष्कर शहरामध्ये एक ब्राह्मण होता. त्याचं नाव होतं बिंदुल बर का. आणि पत्नीचं नाव होतं चंचुला. आता इथं बघा कथा कशी. ब्राह्मण होता दुराचारी, पण बायको होती सत्सील. बरेच आपलं तसंच आहे. महाराज मी म्हणून बरी काय. तुम्ही बघा दारुड्यांच्या ज्या पत्नी असतात ना, इतक्या संसारी असतात ना, अख्खा प्रपंच लावून जातात. म्हणजे असं नाही बघा, आमच्या पण बरे आहे. तो बिंदूल एकदम दुराचारी होता, ब्राह्मण होता, पण त्याची पत्नी जी होती ना ती सुशील होती. बघा घरामधली मुलगी ही 2 घरांचा उद्धार करत असते. बघा एकदा महिलेने ठरवलं या घराचा उद्धार करायचा, गावाला नाश्ता करेल, घराचा काय करेल उद्धार. तिनं ठरवलं ना घराची वाट लावायची, तुम्ही किती कमवून आणा. म्हणून मुलींना खूप जपा. मुलगी ही काय असते माहितीये का? समय असते. समय ही वाती उजळत असते. आणि मुलगा काय असतो? वंशाचा काय असतो? कधी बाप करेल बरं का. जे नवसाचे असतात, नवसाचे नाही का, खंडोबा भैरवबा तुला 9च करते, पण मला एक मुलगा होऊ दे. तो जोपर्यंत आपल्या घराच्या बाहेर काढत नाही तोपर्यंत आपली हाऊस होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून तो बिंदुल ब्राह्मण आणि चंचुला ह्या दोघांचं आता 5 मिनिटांमध्ये आगमन होईल. पाठवा त्यांना जागा करून द्या. मधून जागा करून द्या त्यांना. ब्राह्मण हा दुराचारी होता. हा माझा नका पाहू तिथे इथं तुम्हाला पाहिजे तुमच्यासाठी सगळं बनवले, फक्त मध्ये जागा द्या. त्याच्यामध्ये मध्ये जे माणसं आहे ना तुम्ही पुढे सरकारमधून जागा द्या. तुम्ही मध्ये जागा ठेवू नका. मग येऊ द्या त्यांना.
Thank you.